तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजपासून राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाचा जोर वाढणार आहे। आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत आपल्याला महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये आपल्याला मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तर जाणून घ्यायची सविस्तर माहिती काय आहे ती, पण तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, दुपारनंतर आपल्याला मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये आपल्याला मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या परिसरामध्ये मात्र आपल्याला दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल। रात्रीपर्यंत काही भागांमध्ये हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील। विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील सर्वच परिसरामध्ये आपल्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा आज रात्रीपर्यंत देण्यात आलेला आहे। यामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस आज दुपारपर्यंत आपल्याला झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर आपल्याला काही भागात तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल। मात्र सायंकाळी आणि रात्री वातावरणात बदल होऊन या परिसरामध्ये हलक्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जर पाहिलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली त्यासोबतच कोकणातील इतरही परिसरांमध्ये आज रात्री आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या काही भागामध्ये आपल्याला मोठा पाऊस असेल, तर इतर ठिकाणी पाहिलं तर सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल। मात्र रात्री दरम्यान या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागात हलका वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल, तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।